पुढचं बघू नका. द्यायचं नसलं तर पाणी देऊ नका, पण त्याचे 7 बारा काढू नका. काही काही लोक काय बुवा सारखी हिंडा दुपारभर सोडून पाय. काय होतंय, कोणाला जर वाटलं ना बसणाऱ्या माणसांना महाराज लोकांची लय मजा आहे, तर त्याने फक्त आपल्या बरोबर 1 दिवस यायचं. 1 दिवस त्याला जेवढे आपले दिवसभराचं होईल ना ते तुला, फक्त आपल्या बरोबर 1 रात्र 1 दिवस यायचं. नाही निम्या रात्री फोडून आला तुला काय नाही, हे म्हणायचं असतं. मला मारकऱ्यांच्या मजा आहे, मारकऱ्यांना खायला मिळतं. ही उपासात्मक भाषा नसावा. मारकऱ्याची ताकद एका मिनिटात सांगतो तुम्हाला. एकनाथ महाराज वारी करायचे आणि एका गरीब बाई होती, झोपडीत राहायची, पण तिचा नवरा मालकरी होता. तो भांडास महाराजांचा नियम महिन्याला, आजही तुम्ही पहा आपला जो मावळी सोहळा आहे दिवे घाटाच्या पुढं, मावळी सोहळ्यात तेवढे घाट प्रत्येक वारकऱ्याचा ठेपा आहे. महिन्याच्या वारकऱ्याचा त्या माणसं त्या घराला त्याची वाटच पाहतात का आलं नाही. आणि तो वारकरी त्या वारकऱ्याच्या घरी भांडास महाराज जायचे. नीट आहे का बरं, भांडास महाराज जायचे. आणि ते काय वारकरी राहायचं म्हणजे मुक्काम काय, फक्त सकाळी उठून नाश्ता नाही तर गण लावायचं, आंघोळ करायची, नाश्ता करायचा, निघायचे. वारकरीची सेवा करता करता त्या बाईच्या डोळ्यात एक दिवस पाणी आलं. आणि पाणी आल्यानंतर महाराज म्हणजे तुमचं म्हणणं काय. महाराज माझी कुस उचली नाही. वारकरीची ताकद साधी नाही, मुलगा नाही तो. अरे एवढी तुम्ही वारकरीची सेवा केली, फेल जाणार. कर्मधर्म करणे त्या बाईला दिवस गेले. बाई बाळांत झाली. वारकऱ्यावरची श्रद्धा तिची वाढत गेली आणि श्रद्धा वाढत गेली. पण एक धनाटायचं महाराज, आज आपला दिवस सुखाचा आहे, उद्या दुःखाचा येऊ शकतो. आणि आज आपण हसतोय, उद्या रडू शकतो. आणि उद्या रडतोय, आज हसू शकतो. त्याला चढ उतार मानायचा नाही महाराज. नाही नाही नाही. त्या बाईला मुलगा झाला, आनंद झाला. मार्गाला त्याने ड्रेस केला आणि गंमत अशी झाली. महाराज एकनाथ महाराज जे पंजोबाबा ते भांडास महाराज, आणि भांडास महाराज वारीला आले. पण एक दिवस महाराज काय, एक दिवस काय झालं महाराज, एक दिवस काय झालं महाराज, त्या बाईचं पोरग तापानं फरफरलं. उद्या वारी होणार, उद्या वारी होणार, उद्या वारी होणार. आणि उद्या भांडास महाराज आपल्या घरी येणार आणि आपलं पोरग आजारी पडलंय. दैव गतीचा फेरा फिरला महाराज. त्या बाईचं एकुलतं एक पोरग नेमके भांडास महाराज यायच्या दिवशी मरण पावलं. आईनं मेलेलं पोरग मांडीवर घेतलं आणि वारकरी तर दारातून परत जाता कामा नाही. आणि मेलेलं पोरग जर घरात पाहिलं तर भांडास महाराज जेवणार नाही. म्हणून त्या बाईनं मेलेलं पोरग झाकून ठेवलं, झाकलं. आणि त्या बाईनं भांडास महाराज आले, खांद्यावरची फणशी खुटीला टाकली, पायावर पाणी घेतलं, तुळशीला वंदन केलं, कपाळाला गंधा लावला. आणि बाईनं औंडा गिळून 2-3 भाकरी टाकल्या. जगामध्ये कोणती आई आहे की तिच्या डोळ्यातलं पाणी मुलगा गेल्यानंतरही वारकऱ्याला भाकरी करताना रपेल. पण त्या बाईनं हसत हसत भाकरी केल्या. आणि ताट वाढलं महाराज. आणि भांडास महाराज जेवायला बसले. भांडास महाराजांनी हातात पाणी घेतलं महाराज, आणि पाणी ताटाभोवती फिरवायचं. तर भांडास महाराज सहज म्हणतात, तुमचा मुलगा दिसत नाही, टपकन बांध फुटावा. तशी आईनं पदर डोळ्याला लावला आणि सांगितलं, तो बाहेर खेळायला गेला, तुम्ही जेवा. मेलेलं पोरग झाकलेलं, जेवायला गेला, बाहेर खेळायला गेला, जेवा. हातावरचं पाणी फिरलंच नव्हतं. हातावरचं पाणी जर फिरलं असतं तर जेवणाचा संकल्प सुटला असता. ते पाणी हातावरच होतं. माझी इच्छा होती आज तुमच्या मुलानं माझ्याबरोबर जेवावं. इच्छा होती माझी तुमच्या मुलानं माझ्याबरोबर जेवावं. नाथ बाबाच्या तोंडातला शब्द ऐकल्यावर आयुंडा गिळला, खळखळा पान फुटला, डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. आणि आईनं सांगितलं, महाराज माझं पोरग खेळायला गेलं नाही हो, मेलाय माझं पोरग, मेलाय. माझी इच्छा होती त्याने माझ्याबरोबर जेवावं. मारा हाक. बाईनं मनापासून हाक मारली. तर मेलेलं मुलगा जिवंत झालं आणि भांडास महाराजांबरोबर जेवायला बसलं. माझी ही इच्छा आहे देवा, तुझा मी वारकरी व्हावा. कसं व्हावं?
माय बापा पंढरीनाथा मला वारकरी कर हेच व्हावे माझ्यास जन्म, पण पंढरीचा वारकरी वारी चुको. तुम्ही इतके भाग्यवान आहे महाराज. या वर्षीची 2 वर्षानं वारीची संधी आहे. काही झालं का देवा, काही झालं का गावाच्या किती पार्ट्या पडल्या का त्या लगेच म्हणायचं कोण मंदिर मानते पाहू द्यायचं मग काही मग आपलं आडवं चालायचं. आणि ह्या माणसाने धर्माचा वापर केला महाराज. पण बसलेल्या माणसाला एक वाक्य सांगून जातं, धर्म फुकट तयार नाही होत. त्याग त्याग. धर्म पारावर बसून तयार होतो, धर्म पारावर बसून तयार होतो, धर्म गप्पा आणून तयार होतो, धर्म चकना खाऊन तयार होतो, धर्म कोंबड्या खाऊन तयार होतो. स्वतःच्या आईवडिलांचा पेढे दिलाय तेव्हा धर्म तयार झाला. धर्म आज 25 लाख लोक 350 वर्षापासून वारीला का जातात? त्याग त्याग. इथं काय त्याग? इथं आंदोलन करायचं म्हणलं तरी लगेच पोलिसांना लोक म्हणतात 3 तासात आम्ही उठणार आहे, तुम्ही काही पुढची ऍक्शन घेऊ नका. तेवढं निवेदन दिलं, पत्रकार आले, फोटो बिटो झाले का आम्ही सगळं ठरलेलं आंदोलन. मी येतो 10:30ला, तुम्ही 11ला या, निवेदन देतो. फक्त आपला फोटो चांगला आला पाहिजे बस. आणि खाली टाकताना टाका बघा मी होतो त्याचं, आणि माझं पदही टाका, मी माझी सरपंच तर माझं नाव टाकायचे. मग आमच्या गावात 2-4 माणसं बरं का त्या नावाची, म्हणजे माझी नसल्यामुळे वाटाळा होतो नाव नसलं. म्हटलं तर मला फोटो अर्धा आला तरी जाणार, भोंगळा येऊ द्या पण येऊ द्या फक्त फोटो. इथं काय नुसतं मान आहे महाराज. ही सगळी लोक कशाला आहे महाराज? काय मान काढलाय लोकांनी. आता लग्नांचे कधी पोस्टर पाहिले होते का लोकांनी? बरं आता लग्नाचे डिजिटल लावी नका जाईन पैशाला माझा नाव, पण ठिकाण नावावा, ठिकाण नावावा. लग्नाचं ठिकाण काय, वेळ काय, ती 2 यार्डपट्टी उभी करतात. काय जनावर आहे ती नवरीच्या खांद्यावरच्या नवरदेवाचा हात बाजार आहे. नवरा नवरीची फोटे कुठे देत असतात त्या लग्नाच्या पत्रिकेत, जरी नफडे असलं काही असलं पद्धत आहे. बरं कोणला काय बाकीचे काय मी कुठे घेत का, त्यांना लग्न व्हायला नाही का? काय कुठं पैसा घालावा याची आपल्याला. आता लग्नात एक नालायक पद्धत आली आपल्याला. नवरा नवरी बलून मधून खाली आला, म्हणजे पैशाला उलटा आलता तो बलून आणला, बलून तो फुगा या 5 क्वालिटीचे. आणि ते नवरदेव म्हशी वळणार आडमुठ्या कधी तो, आणि नवरी आडपाट कोण फट्या बावडीची नवरी. आणि ती ब्युटी पार्लरला गेली, मेकअप बिकअप करून आली, आणि त्याला हातलं बलून मध्ये बघा ना. आता हा आडमुठ्या गडी ती याडपट पोर, आणि वराडनं हलकट खालून, आणि ती नवरी त्याला खिचली. स्मार्ट टच झाला. त्या नवरदेवाला तो स्मूथ टच झाला, पण त्याला एवढा स्मूथ टच कधी माहित नाही. त्याला टच व्हायचा पण जर शिकवाऱ्याचा नसत्या रेडक्याचा असा टच व्हायचा. तो स्मूथ टच त्याला माहित नाही, आणि त्या स्मूथ टच झाल्यामुळे ते थांबवलं. हालचाल करायला गेलो, जे फुगा तुटला. 9 बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. 9 ऐन वेळेत नवरदेवच बदलावला. काय माणसं काही लोक देवळात गेले ना 15-20 मिनिटं घंटी वाजते. त्याला विचारलं का देवाला कळवा मी एकानं देवच वळे पाणी अंगणात फेकलं. 2 दिवस गेले वाटेच्या खाली. ते देव म्हणजे आंघोळ घालू नको पण दार ठेवून मारू नको. काय करतो देव? घरात नातू जन्माला आला आणि लोकांना नातू खेळायला मजा वाटते.
वा वा गालवड मुका घे, गालवड मुका घे. ते म्हातारं धार्मिक होतं. ते नाताला काय म्हणायचं रोज, बस बस बसलं गंध लाव. ते काय आंघोळ बिंगोळ करीत नव्हतं. ते काढतो तसं पळत यायचं, तसं गंध लावाय बसायचं. मोकार गंध लावायचा, कोणीकडे कोणीकडे खाजो इंटरनेस्टिंग कुणीकडे गंध लावायचं. ते वांगळं झेंडायचं अख्ख्या घरात. करता करता ते मोठं झालं. मग ते चट्टी बिट्टी नेसायला लागलं. आणि मग त्याचा आजा काय करत त्याला, चाल देव बोस. त्या झालं लग्न झाले होते. त्याच्या आईला म्हणलं बायको आली मला, जरा 4 दिवस सुखानं जगू द्या. आणि आपल्या लोकांना आखलीचा पत्ता बायको गेल्यावर डोंगराला जाते. लोक डोंगराला कधी जातात, वैतागल्यावर. आणि आपली हनीमूनला कुठे गेले, येणे का शहाणे. आणि तो म्हणला नाही आता बायको मला जरा सुखानं जगू द्या 2-4 दिवस. ही काय उठफळ देवपूज आपल्या बजेटमध्ये बसा. तर तेवढ्यात 2-3 दिवस गेले आणि त्याचा बाप गेला गावात आजा. आणि ते नातू सकाळीच उठलं आणि म्हणलं गप्ती पाव. त्याची आई म्हणली भाऊ असतो आजा गेलाय गावाला देवपूज. तो म्हणला आजी आई मला वाटलं बापाच्या डोक्यात फरक. तू याला पटत झाली तर काय म्हणा, मी का मरू का ते देव पुजू थांब म्हणतो, आज देव पोहणंच आणतो. त्यानं देव बादलीत घातली, डायरेक्ट इरीत सोडले, बादलीत पाण्याने भरली, ती जड घाली आणि त्यानं झटका दिला. हे 2-4 हलके देव होते, लागला रंगला बिंगला, ती गेले पाण्यात. तो घरात आला आणि देव देवाऱ्यात ठेवले. आणि आई म्हणली भाऊ देवाला गंध लाव. तो म्हणला आई गंध लावा. आज अवघड झालं. काय झालं, काय नाही म्हणलं, सांगायचं मला काय झालं, काय नाही मला वाटलं माणसंच आत्महत्या करतात. मग काय झालं म्हणलं काय माहिती. पण 2-3 जणांनी उड्या टाकल्या. त्यांनी उड्या टाकल्यामुळे बाकीच्यांना सुतक आहे मला. ती म्हणली बळ आपल्या देवाला सुतकातही गंध लावतो. त्याने देव पूजले झोपलं. तो म्हणला मामी म्हातारं तर काही 2 दिवस येत नाही. ही पिढा माया भोवती लागली देवपूजेची. ती गेलं सासरवाडीला गेलं. सासरं कोंबडं बिंबडं फिरकाळलं, मोकार जुलाब होतो रस्सा प्याला. पहाटी मोकळं झालं, उताना पडलं, झोपलं. आणि सकाळी उठलं तर त्याची सासूबाई म्हणते जावाई बा बरं झालं आले, तुमचे मामाई गावाला गेले देव बुजा. त्यानं लंगुटी सोडून दिली. तो म्हणला मिटलंच आपलं आता, मी का देव पुजायला जन्माला आलो तो काय. तो म्हणला मामी घटस्फोट घ्या. हे मामी म्हणू का मी तिकडून तुटलं म्हणून तर इकडं आलो. असं करू तुम्हाला येते पूजा. तो म्हणला तुला दाखवतो पूजा. त्यानं घरचे तर टाकेलच होते. त्यानं काय खोली. तो म्हणला मामी तुम्हाला माहिती आहे ना आपली देवपूजामध्ये सिस्टम आहे. अत्तर बित्तर शेंट बिंट मस्त लावायचं. हो तिनं खोलीत शेंट बिंट टाकून दिला, अगरबत्ती लावली, उंगुडं सोडून बसलं देवच पूजेला. गाणं लावून दिलं चक्रा. आणि पुष्पानं एक तडाखा उठवलाय. 8 दिवस झाले. काय झाले कोणी पाहिलं का असंच करतात. एक तर माया पाया पडायला आलं. सकाळ चांगलं होतं याच्यावर लपवाच कसं काय गेला. आणि ते पुष्पा मस्त लावून उभी हानी बसली. हा गरबात्यांचा वास यायचा. शहराची बाई आली आणि बाई ते खास वास येतो तुमच्या बाहेर काय. ती म्हणजे मोठ्यांना बोल जावं यायला काय. काय करतात देवपूजी त्या म्हणजे वाव वाव इतकं भारी. तुम्ही मोठ्यांना बोल अय्या वाव. महिने म्हणजे वा नाही म्हणत ते वाव वाव. अगं अय्या इतकं भारी.
ती म्हणती काय नाही अय्या इतकं भारी आमची पुजून देतील का यानं आतमध्ये ऐकलं भोंगळाच झाला त्यानं सगळं सोडून दिलं लंगोटी गुंडाळी बाहेर आला म्हणला मामी मिटला काय पुढगी मागायची ते मागा पण आपल्या जगण्यात मजा नाही तुमचेच होईल तर ती दरिद्री आली माई पुढे मामी आता जगायचं नाही माई म्हणजे पहा काय करायचं जगण्यात मजा नाही आत्महत्या नंबूट बिंबूट लावून आत्महत्या करायला होता कसं जाईल मला कसं जाईल मला काय नाही जगण्यात मजा काय माहिती जगण्यात मजा आणि गेलो ती डोकायला गेलो पाणी बिणी होतं खाली त्याला उडी टाकायची एक जण म्हणला ए मूर्खा शरीर का तीनदा मिळतं का काय करू राहिला म्हणलं घाप ठरलं म्हणजे ठरलं अरे मूर्ख आहे का तू शरीर का पुन्हा मिळतं का मोरत कशाला मूर्खा अरे तुला मी फुकाट पुशितो तू काहीच करू नको फक्त देवपूजा कर अरे जगण्याला काय मजा आहे महाराज मग ती वारी आहे ना कुंड आलं ते मेलेलं पोरग झोपलेलं होतं हाक मारली उठलं इथं होतो आपण ते भांडास मारलं आणि हाक मारल्याबरोबर ते उठलं म्हणून पंढरीचा वार करी पण ही कुणाच्या संगती संत माझी एकच आहे माझी वारी चुकू देऊ नको मला पंढरीचा वार करी कर पण ते कुणाच्या संगतीत करावा संतांच्या संगतीत वारी संतांच्या संगतीत करीता नाही तर आपले लोक वारीला जायचं म्हणजे एवढं सोपं नाही नवीन जावं मग मजा 2-4 जण उघडे आणि एक जण दोन्ही तांगड्यात कपडे सांभाळा अंडरपॅन्टी दाबून धरायचे यांच्या आणि हे कधी नवं जाईल आणि हात्यांना शिकवाय पाण्यातल्या खालचा नाही खोल नका जाऊ काय कधी आणतो आणि मी पुढे उभा पा बर का मी हात वर करून उभा राहतो आणि सरळ सरळ माया कधी आजचे उघडे पुढे गेला आणि अंडरपॅन्टी गेली घेऊन त्यानं गुडघे दाबून धरेल माया कधी बर का आले अंडरपॅन्टी काढा वर्गणीत घ्या अंडरपॅन्टी